नमस्कार. मी गणेश पाटील. काल परवा एक बातमी दाखवली की मुंबई अहमदाबाद महामार्गावरची जी हॉटेल्स आहेत ती सगळी गुजरातीकरण झालेलं आहे. आम्हाला आमचे जिल्हाध्यक्ष ठाणे पालघरचे अध्यक्ष दादांनी सांगितलं तिकडे जाऊन मला वाटतं इकडचे व्यावसायिक आहेत विनंतीला 100% मनसेचे मान देतील. आणि आम्ही आल्या लगेच त्यांनी सांगितलं हा इथला मॅनेजर आहे राजूभाई आणि त्यांनी आल्या लगेच आम्ही तात्काळ करून घेतो. आणि गुजराती पाटी होती त्याच्यावरती काळा पॅन्ट लावलेला आहे. तुर्तास मला या हायवेवरची जेवढी अशा प्रकारची बॅनर आहेत सगळे हॉटेल आहेत आपण धंदा करतोय अनेक चांगले व्यावसायिक आहेत. मला एवढंच सांगायचं भाषेचा मान हा आदर हा राखला पाहिजे. आज हे आम्ही करतोय. अजून आषाढपर्यंत आम्ही सगळे जातो कारण तिकडे पाहिजेच आम्हाला पण कुठल्या हॉटेलमध्ये अशा प्रकारचा आहे. आम्हाला कुठलाही संघर्ष उद्भवायचा नाहीये. आम्हाला आमच्या मराठीचा मान सन्मान हा आमच्या राज्यामध्ये राखला पाहिजे यासाठी हे आमचा विषय असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मराठी पाट्यांसाठी मनसेची आग्रही भूमिका दिसून आल्यानंतर आता पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील आच्छाड पासून ते घोडबंदर पर्यंत गुजराती भाषेत असलेले नामफलक आता हे मराठी भाषेत असले पाहिजे या संबंधित सर्व हॉटेल मालकांना पालघर मधील कामगार उपायुक्तांकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकंदरीत मराठी भाषेचा कैवार घेणारी मनसे गुजराती पाट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसून येत आहे. मात्र काल शुक्रवारी 25 जुलै रोजी मनसे सेना मनोर पोलीस ठाण्यात दिसून आली. मोठ्या चर्चेनंतर रस्ते आस्थापना विभाग तसेच मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश पाटील आणि इतर कार्यकर्ते काय म्हणाले पाहूया. गुजराती नामफलक सभे होते त्या संदर्भातलं कालचं आमचं प्रत्येकाला हात जोडून विनंती होती आणि त्याच्यावरती सगळ्या हॉटेलवाल्यांनी ती नम्रपणे ऐकली आणि त्यांनी ते गुजराती पाटी काढली. यासाठी काल साहेबांकडनं आम्हाला फोन होता की उद्या सकाळी येऊन जा. कालच आले होते पण आम्ही आज त्यांना भेटायला आलो. त्या संदर्भात तिकडे आता भेट झाली. त्यांना सांगितलं कुठलीच कायदा व्यवस्था ठेवलेली नाही आणि जे कायद्यामध्ये आहे ती गोष्ट महाराष्ट्रामध्ये त्या दुकानांवरती लागली पाहिजे अशी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. साहेबांनी सांगितलं की तुमचं काय असेल तर आमच्याशी संवाद करून बाकी करा. पण आमचं मत आहे आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये या मराठी भागामध्ये मराठीचं नामफलक मोठंच असलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी आम्ही हात लावणार नाही. कायदा व्यवस्था असं आमच्याकडे काम होणार नाही. पण आमचं ठाम आहे आम्ही आमच्या मराठी भाषेवरती आम्ही ठाम आहे. राडा करण्याची परिस्थिती कोण आणतं खरं म्हणजे मी सरकारचं अपयश सांगेल. कारण आज जे पण काही डिपार्टमेंट ज्या ज्या विभागासाठी ठेवलेले आहेत ते जर डिपार्टमेंट काम करत नसेल आणि त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा जाऊन ज्या वेळेला विनंती करतो की हा नियम जो आहे तो आपण फॉलो करावा तो जर फॉलो होत नसेल तर महाराष्ट्र मनसेला हा कायदा हातात घेऊन काम करतात. भाषेच्या संदर्भात मीरा रोडमध्ये फार मोठं आंदोलन केलं मनसेने. पण काही ठिकाणी महामार्गावर किंवा बँकेमध्ये किंवा सरकारी डिपार्टमेंटमध्ये हिंदी भाषा आज पण चालू आहे. याच्यावर आपलं काय मत आहे? याच्यावर तुम्ही एक मराठी भाषेचा जो विषय आता जो चालू आहे तुम्ही आता एक जाहिरात पाहिलं असेल. त्या जाहिरातीमध्ये बँक ऑफ बडोदा जे आहे त्यांनी आता स्थानिक लोकांसाठीच फक्त वॅकन्सी ठेवलेल्या आहे. तर हा एक प्रकारचा आमचा विजयच आहे. हा आमचा विजन आहे राजसाहेबांचा विजय आणि महाराष्ट्रातले सर्व मराठी बांधवांचा विजय की आम्हाला कुठे आता संघर्ष करावा लागत नाही. आम्ही त्यांना फक्त हात जोडून विनंती केली त्या विनंतीला एवढा मान देतो आणि ज्यांनी कोणी विनंतीला मान देणार नाही असं नाही आहे. त्यांना माहिती आहे मनसे काय आहे. त्यांचे आम्ही आमच्या मनसेताईने आम्ही केलेलं आहे पहिले प्रत्येक कामं. त्यामुळे आम्हाला असा अनुभव आहे की इकडचे स्थानिक लोक आहे किंवा हॉटेल व्यवसाय हे चांगले काम करतील आणि अशा पद्धतीने सगळे मराठी पाट्या लावण्याचं काम चालू आहे. बघा महाराष्ट्र ही एक संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीला जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मराठी माणूस तुम्ही बघितलं असेल कोणत्याही राज्यात जावा तो त्यांच्या भाषेचा मान सन्मान करतो. आता म्हणत नाहीये का आम्हाला येत नाही किंवा आरेरवी करत नाही. इकडचे काही 100मधनं 1% जो आहे ना त्या माणसामुळे भडकलं जाते. तुम्ही बघितलं असेल बरेचशा चॅनलमध्ये की हिंदी मुद्द्यांवर विषय चालू आहे. पण तो विषय का चालू आहे तिकडचा एखाद मुद्दा असेल हिंदी माणूस तो म्हणतो की नाही हमको क्या करने का हम नहीं सीखेगा. अरे आम्ही कुठे म्हणतोय
तर तू आमच्या इकडे जर कमवतोय तर तू आमच्या इकडच्या राज्यामध्ये भाषेचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे. आम्ही म्हणतोय का नको हिंदी बोलू, हिंदी बोल, पहिले मराठीला मान सन्मान दे, एवढंच म्हणणं आहे.